दूध हे आरोग्यासाठी चांगलं असतं, म्हणून डॉक्टर तसेच आहार तज्ज्ञ ते दररोज पिण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते आणि हाडं मजबूत होतात. शिवाय याचे शरीराला इतरही फायदे आहे. या उलट दारूमुळे शरीराचं नुकसान होतं, त्यामुळे त्याला न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याच गोष्टीचा फायदा घेत दारू तस्करी करणाऱ्यांनी शक्कल वापरली आणि दारूची वाहतूक केली. पण ते पोलिसांपेक्षा जास्त हुशार निघाले नाही आणि पोलिसांनी त्यांचा हा प्लॅन हाणून पाडला आणि त्यांच्या जवळील दारू जप्त केली. ही तस्करी करणारे लोक चक्क दुचाकीवर दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या भरून घेऊन जात होते. त्यामुळे आता दुचाकीवर दूध विक्रेता हा आता दूध विक्रेता की दारू विक्रेता असा सवाल उपस्थित झाला आहे. हा प्रकार वर्धा जिल्ह्यात घडला. या जिल्ह्यात दारूबंदी आहे, त्यामुळे विक्रीसाठी लोक वेगवेगळी शक्कल लढवत आहे. कधी देवघराच्या ड्रायव्हरमध्ये तर कधी जॅकेटमध्ये भरून दारू जिल्ह्यात आणली जात होती. या गोष्टीचा छडा लावत पोलिसांनी आधीही या लोकांच्या मुसक्या आवळल्या होत्या, पण आता पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांचा प्लॅन हाणून पाडला आहे.